नमस्कार शेतकरी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण बघूया द्राक्ष पिकामध्ये कोणकोणत्या जीवाणूचा आपण उपयोग करू शकतो. सर्वप्रथम बघा NPK कन्सर्टिया असेल, PSB असेल, KMB असेल, तर या जीवाणूचा उपयोग करून तुम्ही NPKचा अपटेक जो आहे तो कंटिन्युअसली करू शकता. त्याच पद्धतीने बघा आपल्या पिकाची स्पेशली द्राक्षाची कंटिन्युअसली मुळं अपटेक करत राहावीत किंवा चांगली राहावीत यासाठी तुम्ही ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, बॅसिलस सबटिलिस असेल, पॅसिलोमायसिस असेल तर या प्रकारचे जीवाणू वापरू शकता. त्याच पद्धतीनं आपल्या पिकावर चांगल्या पद्धतीनं फळांची वाढ व्हावी किंवा त्याच्यावर रोग पडू नये म्हणून यासाठी बघा तुम्ही बॅसिलस सबटिलिस भुरीसाठी वापरू शकता, सुडोमोनास करप्यासाठी वापरू शकता. त्याच पद्धतीनं भुरीसाठी तुम्ही अँपिलोमायसिस जीवाणूसुद्धा वापरू शकता. आणि त्याच्याशिवाय आपल्या पिकावर मिलीबग येऊ नये त्यासाठी तुम्ही व्हर्टिसिलियम असेल, बिवेरिया, मेट्रिझियम याचा कॉम्बो वापरा. इत्यादी जीवाणू जे आहेत ते तुम्ही वापरू शकता. आता जीवाणू वापरण्याचा फायदा काय आहे बघा, 100% ऑर्गॅनिक पद्धतीनं तुम्ही तुमच्या पिकावर फवारणी करू शकता मेनली. लक्षात ठेवा. म्हणजे केमिकल खतं वापरण्यापेक्षा, केमिकल औषधं वापरण्यापेक्षा जीवाणूचा तुम्ही उपयोग करून तुमच्या द्राक्ष बागेला खूप चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करू शकता आणि त्याशिवाय तुम्ही तुमचे जी कॉस्टिंग आहे ती सुद्धा तुम्ही जीवाणू खतं वापरून कमी करू शकता. त्यासाठी खूप फायदा होतो.